सदस्य राजेंद्र राऊत। अध्यक्ष महोदय, नियम 293 प्रस्तावावर मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे। आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय, गेली 5 दशक झालं हा आरक्षणाचा विषय महाराष्ट्र राज्यामध्ये सातत्याने प्रलंबित आहे। मला आठवतं अध्यक्ष साहेब, मी वयाच्या 11व्या वर्षी असताना कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून हा आरक्षणाचा लढा सुरू झाला। त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं सर्वोच्च बलिदान या आरक्षणाकरता या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिलं। शशिकांत पवार साहेब, त्याचबरोबर कंडे साहेब, विनायक मेटे साहेब असतील, जावळे पाटील साहेब असतील, या सर्वांनी या ठिकाणी आरक्षणाकरता फार मोठा लढा या ठिकाणी उभा केला अध्यक्ष महोदय। त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातून सुद्धा बार्शी असेल, माझा मतदारसंघ अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्हा असेल, मंगळवेढा असेल, एक मराठा महासंघाच्या माध्यमातून सातत्यानं या आरक्षणाची लढाई आम्ही एक सामाजिक जीवन, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लढत होतो। त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे ज्येष्ठ मराठा महासंघाचे त्या ठिकाणचे पदाधिकारी मुळीक साहेब असतील, रसाळे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे दास शेळके असतील, या सर्वांनीच या ठिकाणी फार मोठं योगदान दिलेलं आहे। आणि त्यानंतर ही लढा कुठेतरी शांत झालेला होता, परंतु आमची कोपरटीची ताई, त्या घटनेनंतर सर्व मराठा समाज परत जागा झाला आणि सर्वजण एकत्रित आले आणि जवळपास 58 मोर्चे या महाराष्ट्रामध्ये निघाले अध्यक्ष साहेब। आणि अत्यंत शांततेमध्ये हे मोर्चे त्या ठिकाणी निघत होते, कुठेही गालबोट लागणार, गिरणीज बुकामध्ये त्याची नोंद झाली। आणि या सर्व गोष्टीचा विचार करून या अगोदरही आदरणीय राणे समितीने या ठिकाणी आरक्षण देण्याकरता 2014 साली आरक्षण दिलं। काही तांत्रिक बाबीमुळे कोर्टामध्ये टिकलं नाही। नंतर आदरणीय फडणवीस साहेबांनी आरक्षण त्या ठिकाणी दिलं, त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये टिकला अध्यक्ष महोदय, परंतु दुर्दैवानं पुढे सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकू शकलं नाही। आणि यानंतर आता जरंगे पाटलांच्या माध्यमातून हा आरक्षणाचा तीव्र लढा या ठिकाणी उभा होताना दिसतं। गेली 3 महिने झाला अध्यक्ष साहेब, एवढा शांतता प्रिय असणारा मराठा समाज आक्रमक होताना का दिसतोय, या सर्व बाबींचा सर्व सदस्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। आणि आम्हीही मराठा महासंघाच्या माध्यमातून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अध्यक्ष महोदय, सातत्यानं आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही मोर्चे आंदोलन करत असताना ज्या सर्व बाबी आमच्या समोर आलेल्या आहेत त्या आम्ही सदनासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो। आज या ठिकाणी असंख्य सगळ्या जे काही सिनियर इथले सदस्य आहेत, सर्व नवीन सदस्य, या सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, सर्व पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी भावना व्यक्त केल्या अध्यक्ष महोदय। परंतु वस्तुस्थिती आहे, आज ग्रामीण भागामध्ये काम करत असताना प्रत्येकाला माहित आहे की मराठा समाजाला 50 एकर 100 एकर जमीन होती, परंतु कुटुंब वाढली, ती एकरावरती 1 एकर 2 एकर अल्पभूधारक सगळेजण झाले। आणि ह्याच्यातूनच शेती पिकवत असताना शेतीमालाला पण आपण सातत्यानं पाहतो की कुठंतरी थोडा भाव वाढला गेला, 4000 5000 कांदा झाला, किंवा कुठंतरी 5000 ज्वारी झाली, कुठं 5000 गहू झाला, की सगळ्या आंदोलन, सगळ्या मीडियाला रोज बातम्या चालू होतात, गृहिणीचं बजेट बिघडलं, अमुक झालं, दुधाचा भाव वाढला। परंतु आज दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा 25 रुपये लिटर दूध झालेलं आहे। आणि मग शेती करत असताना जे तरुण शेतीकडे वळाले त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे सर्व मराठा समाजातल्या तरुण पिढीमध्ये खास करून अत्यंत तीव्र नाराजी निर्माण झाली। आज या ठिकाणी आपण प्रत्येक गावामध्ये पाहतो की 50-50 ते 200 तरुण बिगर लग्नाचे। आज शेतकऱ्याच्या घरात पोरगी द्यायची कशाला हा प्रश्न सातत्यानं प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आज शेतकरी बांधव जरी असतील, त्यांची मुलगी असेल तरी ती शेतकऱ्याच्या मुलाला द्यायचं म्हणलं तर 3दा विचार करतो। आणि ह्यामुळं प्रचंड तरुणामध्ये नैराश्याचं वातावरण या ठिकाणी अध्यक्ष महोदय निर्माण झालेलं आहे। आणि त्याचा जर प्रचिती म्हणलं तर आज आपण गावोगावी पाहतो की प्रत्येक गावामध्ये बोर्ड लागलेले आहेत, कुठल्याही आमदाराने यायचं नाही, कुठल्याही पदाधिकाऱ्याने यायचं नाही, ही आपल्या दृष्टिकोनातून
ही राज्यकर्त्यांना नामुष्कीची वेळ आहे अध्यक्ष महोदय. कारण या ठिकाणी मी म्हणत नाही की असं कुणी प्रयत्न केलेले नाहीत. प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक थोर नेत्यांनी या सभागृहामध्ये जेवढे मुख्यमंत्री झाले असतील, जेवढे पक्ष असतील, प्रत्येकाने, आता आपण पाहतो की 288 सदस्यांची भावना आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाला या ह्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. हे सगळे अध्यक्ष महोदय, मी त्या चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे. मराठा महासंघाचा मी अध्यक्ष पण होतो. मला जरा थोडं 2 मिनिट जास्त वेळ द्या. कारण या ठिकाणी काम करत असताना अध्यक्ष महोदय गंभीर परिस्थिती. कारण या ठिकाणी मी बार्शी मतदारसंघामध्ये काम करत असताना कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून आम्ही फार मोठं काम त्या ठिकाणी केलं. आज या ठिकाणी आम्ही वेळोवेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती केली आणि त्यांनी सुद्धा आज कैलासवासी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून, सारथीच्या माध्यमातून, त्याचबरोबर किल्ले समुदाय प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मदत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. परंतु आज या ठिकाणी माझी सर्व सभागृहातील सदस्यांना, सगळ्या पक्षांना विनंती आहे. मी मगाच उल्लेख केला की या सदनामध्ये ज्या ज्या आतापर्यंतचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, आमदार असतील, कुणीही या ठिकाणी आरक्षण देत असताना सगळ्या समाजाला, मग ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा विषय असेल, एससी समाजाला असेल किंवा कुठल्याही समाज बांधवांचा प्रश्न असेल तर त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. छोट्यातला छोटा समाज असेल तर कुणीही त्याला विरोध केलेला कधीच नाही. हा तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा मोठा भाऊ असलेला हा मराठा समाज आणि मराठा समाजाने पण आतापर्यंत प्रत्येक समाजाला कुठलं ना कुठलं गोष्ट देण्याकरता फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि योगदान देत असताना काही ठिकाणी कुणीतरी विनाकारण या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि कुणीतरी राजकारणाची पोळी भाजून घेण्याकरता एकमेकावरती आरोप करू नये अशी माझी या सभागृहाला नम्रतेची विनंती. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये फिरत असताना आज मी म्हणणाऱ्याच्या मोठ्या मोठ्या घराण्यातल्या महिला सुद्धा आज स्वतःच्या शेतामध्ये काम करत होत्या, स्वाभिमानानं काम करत होत्या, शेण झालवट करत होत्या, दुग्धदुप्त करत होत्या, स्वतःच्या शेतामध्ये खुरपायला ज्वारी काढायला जात होत्या. परंतु आज दुर्दैवाची परिस्थिती, त्यांना जमिनीच राहील नाहीत, मोठी कुटुंब झाल्यामुळे. आज अशी परिस्थिती आहे की मतदारसंघामध्ये एक गाव जर एका बाजूला असलं, दक्षिण बाजूला, तर ती महिला उत्तर बाजूला कामाला जाते. कारण गावातल्या कोणी बघूनी माझी तिथं इमेज कमी होणी, ही परिस्थिती आज त्या ठिकाणी माता भगिनीची निर्माण झालेली आहे. आणि या दृष्टिकोनातून कुठेतरी 4 कारखानदार आहेत, कुठेतरी शिक्षण संस्था कुठल्या तरी मराठा समाजातले आहेत, कुठेतरी कोण एखादा IAS अधिकारी आहे किंवा कोण डॉक्टर आहे, वकील आहे, ज्याची परिस्थिती चांगली आहे. ह्या करता मराठा समाजाला तो निकष लावणे की सगळेच मराठी श्रीमंत आहेत किंवा सगळ्यांची परिस्थिती चांगली आहे, परंतु जे खरोखर गरीब आहेत किंवा ज्यांचा उदरनिर्वाह जमिनीवरती होता, शेतीवरती होता, दूधदुभत्यावरती होता, ह्या सर्वांचा या ठिकाणी विचार करणे या ठिकाणी गरजेचं असं या ठिकाणी माझं मत आहे अध्यक्ष महोदय. आणि माझी या ठिकाणी नेते मंडळीला नम्रतेची हात जोडून विनंती आहे की आज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरतो अध्यक्ष महोदय. फिरत असताना आज जर कुणी मराठा समाजाची मुलं 25 बसली तरी इतर ओबीसी समाजाचा मुलगा पाठीमागे